सध्या वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 साठी लोकसभेत बिल पास होते. पण नक्की वक्फ काय आहे तुम्हाला माहीत आहे का? चला मी तुम्हाला सांगते. नमस्कार, मी राजश्री. तर मंडळी, वक्फ म्हणजे इस्लामिक कायद्याअंतर्गत केवळ धार्मिक किंवा धर्मादाय कारणांसाठी समर्पित मालमत्ता, ज्याचा कोणताही अन्य उपयोग किंवा विक्री करण्यास मनाई आहे. वक्फ करण्याचा अर्थ असा की संबंधित व्यक्तीची त्या मालमत्तेवरील मालकी संपुष्टात येते आणि ती अल्लाच्या ताब्यात व नियंत्रणाखाली जाते. म्हणजे वक्फ हा एक मुस्लिम कायदा आहे बरं का. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज 2 एप्रिल 2025 रोजी लोकसभेत वक्फ विधेयक 2025 सादर केलं आहे. हे विधेयक वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करून भारतातील वक्फ मालमत्तेचे प्रशासन आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचा टार्गेट ठेवते. सत्र दरम्यान मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे की विधेयक कोणत्याही धार्मिक प्रथा किंवा संस्थांमध्ये इंटरफेअर करत नाही, तर आवश्यक सुधारणा आणून वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात पारदर्शकता सुनिश्चित करण्याचं उद्दिष्ट ठेवते. त्यांनी यावर प्रकाश टाकला की भारतामध्ये जगातील सर्वाधिक वक्फ मालमत्ता आहेत. एकूण 8.7 लाख मालमत्ता सुमारे 9.4 लाख क्षेत्रफळावर पसरलेल्या आहेत. वक्फच्या मुख्य तरतुदी काय आहेत नेमकं ते पाहूया. वक्फ मंडळांमध्ये विविध सदस्यांचा समावेश. या विधेयकात शिया, सुन्नी, बोहरा, मागासवर्गीय मुस्लिम, महिला आणि तज्ज्ञ अशा बिगर मुस्लिम सदस्यांचा वक्फ मंडळामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव आहे, जेणेकरून मंडळी अधिक प्रातिनिधिक बनतील. वक्फ मालमत्ता निर्मात्यांची व्याख्या अशी आहे की केवळ अशा व्यक्तींनाच वक्फ निर्माण करण्याची परवानगी असेल ज्यांनी किमान 5 वर्ष इस्लामचा सराव केलेला आहे, आणि ही तरतूद 1995च्या मूळ कायद्याच्या तरतुदी पुनर्स्थापित करते. ह्या तरतुदी असून मुस्लिम समाज ह्या तरतुदींना विरोध दर्शवताना दिसतोय. अशाच माहितीपूर्ण बातमीसाठी सबस्क्राईब करा न्यूज अनकटला.